जय भीम. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की प्रसारमाध्यमांमध्ये संजय राऊत बोलत असताना असे बोलून गेले की प्रकाश आंबेडकर साहेब भारतीय जनता पार्टी RSSला धार्जिन होईल असे काम करतात. मला आपल्या माध्यमातून संजय राऊत यांना विचारायचं आहे की गेली 25 वर्ष आपली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पार्टीसोबत RSS सोबत आजपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे आणि याच भारतीय जनता पार्टीला RSSला हिंदुत्व या नावावर तुम्ही आजपर्यंत मोठे केलेले आहे. आजपर्यंत तुम्ही यांच्यासोबत संसार केला. मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई BMC असेल, या BMC मध्ये कोणकोणत्या RSSच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले, कोणकोणत्या RSSच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले, कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब दिले आणि मराठी माणसासाठी तुम्ही काय केले. मराठी माणसाने झुमका भाकर केंद्र चालवा, मराठी माणसाने वडापावच्या गाड्या टाका. तुम्ही काय केले? तुम्ही फक्त आणि फक्त RSS भाजप या लोकांना सोबत घेऊन आजपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे. आजपर्यंत प्रसारमाध्यमातूनही उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आदित्य ठाकरे असतील, यांच्या बैठका काय आजपर्यंत लपून राहिलेल्या नाहीत. हे जनतेसमोर आलेलेच आहेत. तुम्ही म्हणता की वंचित आघाडी भाजप धार्जिन काम करते. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी इच्छुक असताना तुम्ही प्रसारमाध्यमांमधून वंचित बहुजन आघाडीला आम्ही 1 जागा दिली, वंचित बहुजन आघाडीला 2 जागा देणार, 4 जागा देणार, हे असे तुम्ही वेळोवेळी बेताल वक्तव्य केलेलं आहे. मनात येईल ते तुम्ही आकडेवारी सांगितली आहे, परंतु प्रत्यक्षरित्या आम्हाला सोबत घेण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी तुम्ही कधीही प्रयत्न केलेला नाही. आज भाजप असेल, RSS असेल, यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत यांच्या विरोधात जर कोण ठोस भूमिका घेत असेल, त्यांच्या विरोधात जर कोण बोलत असेल, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जर कोण बोलत असेल, तर देशातील एकमेव नेता आहे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. हे एकमेव नेते असे आहेत की ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ठोस भूमिका घेतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत ठोस भूमिका घेतात. आजपर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत काम केले, भारतीय जनता पार्टीच्या चड्ड्या धुण्याचं तुम्ही काम केलेलं आहे. तुम्ही स्वतःला राजकीय चाणक्य समजता. संजय राऊत, तुम्ही स्वतःला राजकीय चाणक्य समजता. मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, तुम्ही राजकीय चाणक्य नाही, तुम्ही बेअक्कल माणूस आहे. बेअक्कल माणूस म्हणण्यापेक्षाही तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही राजकीय चुत्या आहात असं या ठिकाणी म्हणावं लागेल. संजय राऊत, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर पुन्हा असे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जर आपण काही वक्तव्य केलं, त्यांच्या विरोधात जर असे काही भारतीय जनता पार्टीच्या पेरोलवर जर तुम्ही काम करत असाल, तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या स्टाईलने तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.